नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण मॅथ्स ऑलिम्पियाडचे क्लासेस सुरू करणार आहोत स्टँडर्ड 6 साठी. ठीक आहे. तर त्याच्यातला जो पहिला चॅप्टर आहे नोविंग अवर नंबर्स. ठीक आहे. तर हा चॅप्टर सुरू करायच्या अगोदर याचे जे क्वेश्चन्स आहेत हे सुरू करायच्या अगोदर आपण थोडं इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये थोडा किंचितसा फरक आहे. ठीक आहे. ते आपण पहिले जाणून घेऊया. ठीक आहे. जवळपास सारखंच आहे तरी पण थोडा किंचित फरक आहे आणि बहुतेक तुम्हाला माहिती पण असेल ते. ठीक आहे. मला वाटतं हे आपण स्टँडर्ड 4th मध्ये वगैरे झालेलं आहे, तुम्ही लोक शिकलेले आहेत, पण थोडंसं विसर पडत असतो. ठीक आहे. तर इंडियन नंबर सिस्टममध्ये बघा आपण 1 लिहितो, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 100, 1000 आणि 10,000 इथपर्यंत ना सेम आहे. याला आपण 1 लिहितो इंडियन नंबर सिस्टममध्ये, याला आपण 10, याला 100, हा आहे 1000 आणि आहे 10,000. ठीक आहे. सेम इंटरनॅशनल मध्ये सुद्धा याला 1, ठीक आहे, हा आहे 10, त्याच्यानंतर हे 100, 1000 आणि हे 10,000. इथपर्यंत काहीच फरक नाही आहे. इंडियन आणि इंटरनॅशनल सिस्टम, इंटरनॅशनल नंबर सिस्टम दोन्हीमध्ये 10,000 पर्यंत एकदम सेम आहे. फक्त आता आपण इथं आपला इंडियन नंबर सिस्टममध्ये 10,000 नंतर येतो लॅक येतो, पण इथं आता 10,000 नंतर याला 100,000 लिहिलं जातं. 100,000. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅक नंतर आपल्या इंडियन नंबर सिस्टम मध्ये 10 लाख येतो. 10 लाख आणि इथे येते मिलियन. इथून इथं आपल्या नंबर सिस्टम मध्ये थोडा फरक जाणवतो आपल्याला. बघा इथे आपण 10,000 पर्यंत बरोबर आहे, इथे आपण लॅक लिहितो, इथं 100,000 लिहिल्या जातो. इथे आपण 10 लाख लिहितो, इथं मिलियन लिहिल्या जातो. आपल्या 10 लाख नंतर आपला पुढचा नंबर येतोय 1 करोड. 7 0 असतात, 3 3 6 आणि 1 7 0. ठीक आहे. करोड, 1 करोड. इंटरनॅशनल मध्ये याला 10 मिलियन लिहिलं जातं. 10 मिलियन. 1 करोड म्हणजे 10 मिलियन. त्याच्यानंतर आपण 1 करोड नंतर इंडियन नंबर सिस्टम मध्ये येतो 10 करोड. 10 करोड लिहिलं जातं याचं. आणि इंटरनॅशनल मध्ये याला 100 मिलियन लिहितात. बस याच्या पुढचं अजून तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये अजून पुढचे जे मी टाकून देतो, डिस्क्रिप्शनमध्ये बघून घ्या तुम्ही. तर इथं बघा 10,000 पर्यंत सेम आहे. लॅक नंतर आपण याला 100,000 लिहितो, 10 लाखला मिलियन लिहितो, करोडला इथं 10 मिलियन लिहितो आणि 10 करोडला 100 मिलियन लिहितो. ठीक आहे. इथं बघा 3-3चे इथं ग्रुप केलेले असते. यांच्यामध्ये 3चा ग्रुप आहे. 1 10 100, परत मग 1000 10 100, मिलियन 10 है ना, मिलियनला इथे बघा 1000 10,000 100,000 असा 3चा ग्रुप आहे है ना. तसंच मिलियन 10 मिलियन 100 मिलियन. ठीक आहे. सेम आता पुढचं आपलं इथं अरब येत आहे, इथं बिलियन म्हणले जातात. मग बिलियन 10 बिलियन 100 बिलियन. त्याच्यानंतर ट्रिलियन असतं, ट्रिलियन 10 ट्रिलियन आणि 100 ट्रिलियन. अशा प्रकारे याच्यामध्ये इंटरनॅशनल सिस्टममध्ये ठीक आहे नंबर्स लिहायची याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आहे. ठीक आहे. आता आपण बघा जसं आता
जे नंबर आहे ना तुम्हाला मी याच्यावरून सांगतो, म्हणजे इथे कसं असते आपल्या 3-3चे ग्रुप केले जातात. आपण कॉमा लावत असतो बघा, तर कॉमा जो लावतो ना ते 3-3 नंबर नंतर लावतो. आणि इंडियन नंबर सिस्टममध्ये आपण पहिला जो कॉमा 3 नंतर लावतो, बाकी 2-2 म्हणून लावतो. हे बघा 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड. आपल्या इथं असंच असते, करोड 10 करोड, नंतर अरब येणार 10 अरब येणार, खरब येणार 10 खरब येणार. ठीक आहे. पण इथं कसं असते 10च्या नंतर 100 पण त्याला हे करावं लागेल, 3-3 याचा ग्रुप करतात तिथं. ठीक आहे. ठीक आहे. आपण जे आता इंडियन आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम बघितला, त्याच्यामध्ये जो थोडाफार फरक आहे त्याचा जो वापर आहे आपल्याला ह्या क्वेश्चन्समध्ये होणार आहे. आपण जे आता चॅप्टर नंबर 1 जे नोईंग अवर नंबर्स आहे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत तिथे त्याचा तो वापर होईल, तर तिथं मी तुम्हाला तो एक्सप्लेन करून सांगेल. ठीक आहे. तर आता आज आपण फक्त 5च क्वेश्चन्स घेऊया. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे, व्हॉट इज द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर formed using 4 different digits having 6 in tens place. आता याला कसं करायचं आहे, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, 6 डिजिटचा नंबर बनवायचा आहे, पण 4 वेगवेगळे डिजिट असले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातला जो आहे एक डिजिट कुठला 6 पण असला पाहिजे. ठीक आहे ना. तर 6 जो आहे आपल्याला एक डिजिट 6 असणार आहे. मग कुठला अजून ग्रेटेस्ट नंबर तयार करायची, तर याच्यापेक्षा मोठे डिजिट घ्यावं लागेल आपल्याला. तर 7 है ना, 8 आणि 9. आता एवढे 4च डिजिट यूज करायचे म्हटलं त्यांनी. त्याच्यानंतर आता ह्याला आता आपल्याला 4 डिजिट यूज करायचे. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, 6 डिजिटचा नंबर बनवायचा असेल तर जो ग्रेटेस्ट नंबर आहे याच्यापैकी 4 पैकी त्यालाच इकडे आपल्याला अजून वाढवावं लागेल. है ना. 4 आहे ना, तर 2 डिजिट अजून आपल्याला हे 9च घ्यावं लागेल इथं. तर इथं एकदा अजून 9 असं घेऊन घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय म्हटली आहे त्यांनी, की हॅव्हिंग 6 इन टेन्स प्लेस. सध्या आता 6 जो आहे आपला तो युनिट प्लेसला आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, टेन्स प्लेसला घ्यायचं आहे. तर टेन्स प्लेसला घ्यायचं असतं तर इथं 6 घ्यावं लागेल. आता ह्या 7ला आपल्याला युनिटला घ्यावं लागेल. ठीक आहे. बाकी आहे तसं राहू द्यावं लागेल. ही सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर असणार आहे 6 डिजिटची. तर याचा आन्सर कुठला येतो बघा, हा सी. एकदम सोपा आहे. ठीक आहे. एवढं काही अवघड नाही आहे. ठीक आहे. आपल्याला जर फक्त एवढाच जर क्वेश्चन विचारला असता तर आपला आन्सर काय असला असता, 6 टाइम 9 लिहिलं की तो आन्सर येतो. पण इथं एकच डिजिट यूज होत आहे 999. आपल्याला 4 वेगवेगळे डिजिट यूज करायचे होते. तर 4 कोणते, 6, 7, 8, 9 यूज करून आपल्याला नंबर तयार करायचा आहे. मग आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे, तर जो ग्रेटेस्ट नंबर आहे त्यालाच इकडे वाढून घ्यायचं. ठीक आहे. आणि दुसरी जी कंडिशन दिली होती त्यांनी, 6 कुठं टेन्स प्लेसला पाहिजे, तर इथं युनिट प्लेसला आहे, तिथं आपण त्याला 10th प्लेसला घेतलं आणि 7ला तिथं इंटरचेंज करून टाकलं त्याचा नंबर. ठीक आहे ना, प्लेस. तर अशा प्रकारे आपला आन्सर येतो याच्यामधला आन्सर नंबर सी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. ओके, याचा क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. फाइंड द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ डिजिट्स 2 and 7 इन द नंबर 92,37,658. याच्यामध्ये आपल्याला 2ची प्लेस व्हॅल्यू आणि 7ची प्लेस व्हॅल्यूचा सम आपल्याला काढायचा आहे. तर खूप सोपं आहे बघा. प्लेस व्हॅल्यू सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. इथे 2ची प्लेस व्हॅल्यू काय येते, 2 लाख है ना, 2 लाख. ठीक आहे. आणि 7ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, 7,000. ठीक आहे. त्याला आपल्याला सम करायचं आहे. सोपं आहे. ठीक आहे. 0 + 0 0, हे 0, हे 0, हे 7, हे 0 आणि हे 2 है ना. तर आपलं किती आलं, 2,07,000. कुठला आन्सर येतो बघा याच्यात, 207,000. सी नंबरचा आन्सर पुन्हा सी. याचा आन्सर पण सीच आहे. ठीक आहे. एकदम सोपा आहे. ठीक आहे. ह्या नंबरमध्ये आपल्याला 2ची प्लेस व्हॅल्यू 2 लाख आहे, 7ची प्लेस व्हॅल्यू 7,000 आहे. तर 2 लाख आणि प्लस 7,000, 2,07,000 याचा आन्सर येतो. आन्सर नंबर सी. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला आता आहे नेक्स्ट नंबर, क्वेश्चन नंबर 3.
व्हॉट इज द नंबर 4,600,050 रिटर्न इन एक्सपॅन्डेड फॉर्म. आता इथे आपल्याला इंटरनॅशनल नंबर सिस्टम आणि इंडियन नंबर सिस्टममध्ये जो फरक आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे. ठीक आहे ना. इथं बिलियन आला आहे शब्द है ना. तर बिलियनमध्ये किती झिरो असतात ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. बिलियनमध्ये 9 झिरो असतात. तर इथं बघा 3 3 6 3 9 झिरो आहे. इथे पण 9 झिरो आहे, इथे पण 9 झिरो आहे. ह्या 3 पैकी एक कुठला तरी याचा आन्सर आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बिलियनचं झालं 9 झिरो. त्याच्यानंतर 600,000. इथं बघा इथे किती लिहिलं आहे 60,000. इथं 650 100,000. इथं 600,000 लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. तर हा याचा सेकंड फॉर्म झाला. त्याच्यानंतर शेवटी काय 50, तर हा 50. त्याचा आन्सर येतोय पहिला वाला. ठीक आहे. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर ए. ठीक आहे ना. हा आहे 4 बिलियन. ठीक आहे. 4 बिलियन. बिलियनमध्ये 9 झिरो असतात. ते आपण आता तुम्ही टेबल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे तुम्ही बघून घ्याल बिलियनमध्ये किती झिरो असतात. त्याच्यानंतर 600,000 आणि 50 हा याचा आन्सर आहे. ठीक आहे. हे बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे का, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट अरेंजमेंट ऑफ प्लेसेस इन प्लेस व्हॅल्यू चार्ट. आता इथे इंडियन किंवा इंटरनॅशनल असं काही मेन्शन केलं नाही आहे, तर आपण इंडियनलाच कन्सिडर करू कारण आपण इंडियामध्ये राहतो. ठीक आहे. तर इंडियन नंबर सिस्टममध्ये आपण प्लेस व्हॅल्यू कशी घेत असतो. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले युनिट किंवा वन्स, टेन्स, 100, त्याच्यानंतर 1000, 10,000, त्याच्यानंतर लॅक. ठीक आहे. तर इथं बघा 1, 10, 100, 1000, 10,000 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर पण इथं 100,000 आलं. हे इंटरनॅशनलमध्ये घेतलं जाते है ना. 10,000 नंतर 100,000 इंटरनॅशनलमध्ये घेतलं जाते. मग हे तर आन्सर नसणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा इथे 1, 10, 100, 1000, 10,000 पर्यंत बरोबर आहे. 10,000 नंतर आपल्या इंडियन सिस्टममध्ये येतोय लॅक, पण इथं मिलियन दिलेलं आहे, तर हे पण नाही आहे. ठीक आहे. तर सी नंबर जो आहे तो बघा करेक्ट आहे. वन्स, टेन्स, हंड्रेड्स, 1000, 10,000 आणि लॅक. तर याच्यामधला आन्सर नंबर सी जो आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे. हे दोन्ही जे आहे हा दोन्ही इंटरनॅशनल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अच्छा इंटरनॅशनलमध्ये हे लॅक आणि 10 लॅक येत पण नाही. 100,000 नंतर मिलियन येतोय. ठीक आहे ना. तर हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. इथं पण 10,000 नंतर डायरेक्ट मिलियन दिलेलं आहे, हे पण रॉंग आहे. तर करेक्ट जी आहे अरेंजमेंट जी आहे ती वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक ही सी नंबरची जी आहे ती करेक्ट आहे. त्याचा आन्सर येतोय आन्सर सी. ओके. चला क्वेश्चन नंबर 5 बघा. द डिफरन्स ऑफ द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर इज. ठीक आहे. तर याचं सॉल्युशन बघा कसं आहे. बघा कसं सॉल्व करावं लागेल. सगळ्यात कुठे 6 डिजिट नंबर 6 टाइम 9 आहे की नाही. सगळ्यात मोठी 6 डिजिट नंबर असणार आहे 6 टाइम 9. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. आता स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर चुकून असं 4 टाइम 9 नाही लिहू शकत आपण. का, कारण हे बिगेस्ट 4 डिजिट नंबर आहे. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर पाहिजे. तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कुठली येणार आहे. खूप कन्फ्युजन होऊ शकते याच्यामध्ये. कोणी याच्यामध्ये असं 4 टाइम 1 लिहिणार, पण तसं नाही आहे. 4 टाइम 1 नाही आहे. हे बघा बिगेस्ट 3 डिजिट नंबर कुठली आहे. त्याच्यानंतर एक नंबर जर वाढवला तर 4 डिजिट नंबर येऊन जाते आपली. तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर काय येते आपली 1000 येते. तिथे काय येणार आहे 1000. ठीक आहे. स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कुठले असते 1000. तर यांचा आपल्याला काय करायचं डिफरन्स काढायचा आहे. तर याच्यातून इथं मायनस करून द्यायचं आहे आपल्याला. तर 9 मधून 0 मायनस केले तर 9, इथे पण 9, हे 9, हा येणार 8, परत हे 9 आणि 9 म्हणजे 998 999. तर 998
999 याचा आन्सर नंबर येतोय बी. ठीक आहे, सोपा आहे एकदम. तर अशा प्रकारे आपण आज फक्त 5च क्वेश्चन करूया. ठीक आहे, जास्त मोठा व्हिडिओ होईल आणि थोडंसं जसं की तुम्हाला माहिती आहे की आपलं थोडंसं अजून सेटअप वगैरे व्यवस्थित नाही आहे, तर थोडं व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला हे जाणवेल, पण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हळूहळू आपण याला इम्प्रूव्ह करूया. ठीक आहे, तर बघूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 6 to 10. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.